यांच्या वतीने गोलंदाजीसाठी शरद कोंढाळकर. घणसोली क्रिकेट पासून सुरुवात, कोपरखंडेचं क्रिकेट गाजवलं आणि बघता बघता पश्चिम महाराष्ट्राचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाते. पहिला बॉल बॅटची एज आणि काय घडलंय, कॉट बिहाइंड. सतीश सणसने झेल पकडलाय. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. क्रिकेटला सुरुवात होते विकेटनी आणि राजाच्या विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय टीम ज्योती इंटरप्राइजेस टीमला. फलंदाज राजाबाद. चलिए टपका रे टपका, दो में से एक गया और मिट्टी से बनती है मटका, लगा है पहला झटका। लेकिन देखते हैं ये झटका कितनी बड़ी रहेगी। यहाँ पर 4 ओवर का मैच है, होता रहता है। क्रिकेट है भाई, कई दिन दिल ने चाहा जिसे जान से ज़्यादा, कभी कभी वही रुलाता है सबसे ज़्यादा। इसलिए पिछले मैच में हमने देखा विघ्नेश्वर केतन मात्रे का विकेट गिरा, उसके बाद श्रेयस कदम का विकेट गिरा और जो आकाश चिंद्रिया बल्लेबाजी और उसके साथ दिनू कामले ने जो बल्लेबाजी दिखा है। इसलिए क्रिकेट में किसी हम बड़े भी नहीं मान सकते हैं और किसी कम भी मत मानिए। इसलिए अक्सर कहता हूँ कि सांप बड़ा हो या छोटा, डसने का अंदाज हो ही रहता है। किसी में जहर ज़्यादा हो या किसी में जहर कम है। एखाद्या खेळाडूने तुम्ही एक सामना जिंकू शकता, पण टीम वर्कने तुम्ही चॅम्पियनशिप जिंकू शकता. त्यामुळेच टीम वर्क करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर जरूर विकेट आला, पहिल्या बॉलवर जरूर फलंदाज राजा बाद झाला, पण त्यानंतर ओमकार शेलार आणि विनीत सकपाळ या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्यांनी केली. पहिला बॉल विकेटचं पतन होतंय. शरद कुंडाळकर पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करतोय. हार्ड लेंथचा बॉल, बॅटची एज. सतीश सणसने का चांगला झेल पकडलाय. न्यू बॅटर ओमकार शेलार फलंदाजी ट्रॅकवर येत असताना पॉवर प्लेचे षटक. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. तिने अंपायरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आज अंपायरिंग झाले. अगदी आणि त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर सन्माननीय महाबळेश्वर तालुका सभापती संजयजी मोरे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आपण पाहिले तर एकनाथजी शिंदे साहेब खऱ्या अर्थानं येऊ शकले नाही, मात्र त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पाहिले तर आपले पदाधिकारी खऱ्या अर्थानं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये बॅट्समनसाठी सलग 2 षटकार येत आहेत तर 500 रुपये, गोलंदाजासाठी सलग 2 विकेट येत आहेत तर 500 रुपयाचं प्राइज. महाबळेश्वर तालुका सभापती सन्माननीय संजयजी मोरे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब उपस्थित राहू शकले नाही आहेत, म्हणून खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर त्यांच्या माध्यमातून आदरणीय संजयजी मोरे साहेब यांना या स्पर्धेला उपस्थितीत राहण्यासाठी खऱ्या अर्थानं आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी पाठवलेलं आहे. त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज ऑन असेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अपर कट, स्क्वेअर कट केला. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड बाउंड्रीजर मध्ये, सीमारेषे पलीकडे. फलंदाज ओमकार शेलारच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला चौकार. चलिए ओमकार शेलार, देखिए ओमकार का क्या बनेगा। जय जयकार। यहाँ पर पहला गेंद पर विकेट, उसके बाद वाइड, उसके बाद देखिए डॉट और उसके बाद देखिए चौका आता हुआ। कहते ना कोई भी इंसान रातों रात सफल नहीं होता है। रात्रीचा खेळ आहे, सगळ्यांचं लक्ष वेधलंय. जवळजवळ जर पाहिले तर 3 वाजून 2 मिनिटाचा अवधी झालाय. पुन्हा एकदा स्विच हिट. इनफिल्डच्या वरून टॉप एज लागतोय, चेंडू होते फरार. फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लगातारच्या 2 बॉलवर ओमकार शेलारच्या बॅट मधून आता धावांचा वेग वाढवणारा हा आणखीन एक चौकार येतोय. स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा पाहू शकाल. टायमिंग होऊ शकलं ना, तो मिस टायमिंग स्ट्रोक, पण धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ देत. चौकार आलाय. 2 लगातार चौकार लागले गेलेत. ओमकार शेलार पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात, एक सकारात्मक, एक नकारात्मक. त्यामुळेच या पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना ओमकार शेलार. फटका चांगला आहे. टायमिंग बे मिसाल. बॅटचं स्वीट साऊंड फेकलाय सीमारेषी पलीकडे. ओमकार शेलारच्या बॅट मधून आलाय एक मारा, सॉलिड मारा, षटकार. पाच बॉलचा खेळ संपलाय. अशा तऱ्हेने हे षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा, त्यानंतर डॉट बॉल. दबाव आणणं होतं शरद कोंडाळकरने, पण त्या दबावाला अगदी
बाजूला करण्याचं काम ओमकार शिलार करतोय. चौकार षटकार म्हणजेच मागच्या 3 बॉलवर आतापर्यंत 14 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 15 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शरद कुंडाळकर वर्सेस ओमकार शिलार. स्लॉक फटका. ओ माय गॉड, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव, अगदी सन्माननीय महाबळेश्वर तालुका सभापती यांच्या माध्यमातून आदरणीय संजयजी मोरे साहेब जे 500 रुपये ऑन होते, 500 रुपये कॅश माझ्या हातामध्ये. लक्षात घ्या, 500 रुपये जमा झालेले आहेत आणि असाच जर खेळत राहिला तर एखादा अकाउंटंट ठेवावा लागेल मला सोबत. क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, रिप्ले में दिखाया जा रहा है यहाँ पर से ओमकार चला रहा है, ओमकार का जय जयकार है। कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पहला ओवर में काफ़ी कुछ बदल गया। पहला गेंद पर सफलता, और उसके बाद देखिए ओमकार के मैदान पर एंट्री होती देखिए दिखाया जा रहा है, जिस तरह से उन्होंने छक्के यहाँ पर लगाए, और डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देख, कमाल का छक्का। कोई इंसान देखिए रातों रात सफल नहीं होता है। एप्पल को भी सफल होने के लिए 42 साल लगा, अमेजन को भी सफल होने के लिए 28 साल लगा, फेसबुक पे सफल होने के लिए 18 साल लगा, बाबू साहब को भी सफल होने के लिए समय लगा थोड़ा। 21 पर 1 है, लेकिन देखते हैं यहाँ पर क्या टोटल सेट करेंगे। 4 ओवर का मुकाबला है। हालत जो भी, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। ये ओमकार की बल्लेबाजी ने कुछ समय लिए दर्शाया, महंगे साबित हुए यहाँ पर सरल, लेकिन अब गेंदबाजी में आते हुए महेश वाडेकर देखिए आएंगे यहाँ पर गेंदबाजी में, बल्लेबाजी में। विनीत सकपाल 21 रन बनाए। यूं कचवाने नहीं जीता था बाजी खरगोश से। चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी, धक 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 धक। कप्तान ने देखिए फील्ड खोला है यहाँ पर थोड़ा बैकवर्ड पॉइंट देखिए बाउंड्री लाइन पर रख रहे हैं, और सेकेंड स्लिप देखिए रखे यहाँ पर सोडेस्टा कवर। हाँ, ऊंचाई ले लिए, हवा में खेन है, और खुद गेंदबाज, ओ माय गॉड, क्या छोड़ता हुआ महेश वाडकर देखिए बात करेंगे। सर में देखिए हाथ पटकते हुए, अम्मा थे मेरा मुंडा बिगड़ा गया। क्या छोड़ा है, गलती कभी कभी होता है खुद से। इसलिए कहा जाता है ना, सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, वो मेहनत देखकर आती है। मेहनत करना पड़ता है हर कितने। पिछली मैच लगा नहीं था, कितन मात्रे का विकेट गिरा, और उसके बाद सुरेश कदम का विकेट गिरने के बाद जिस तरह से मुकाबला चौथा ओवर तक भी पहुंचा नहीं। प्रसन्ना पाटिल लेके बहुत अच्छे गेंदबाज हैं। क्रिकेट ये दोस्तों, पल में आपको हीरो बना देता है और पल में विलन बना देता है। रनों की बात करेंगे, 22 रन बनाए, और ओमकार देखिए इस वक्त स्ट्राइक पर आते हुए तैयार गेंदबाज हैं, लगातार एक क्रॉस खेलने की कोशिश कर रहे हैं, वाइड की मांग कर रहे हैं। कहते ना, अगर किसी के घर में आप घुसकर मारने की कोशिश करोगे तो पुलिस कंप्लीट बनेगी भाई। अगर इतना गेंद के पीछे जाकर सफल होकर भागोगे। फील्डर देखिए हमारे बात करेंगे, अमित देखिए पुलिस पाटिल। रनों की बात करेंगे 22। पिछले ओवर में देखिए रन मौका लेना चाहते थे। लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए तो उसका जीवन बदल देता है। पिछला ओवर में देखिए वो लगन दिखने को मिला, लेकिन इस ओवर में देखिए थोड़ा सा खामोशी, थोड़ा शांत रखें। महेश वाडकर देखिए उनके हाथों से क्या छूटा, लेकिन उसके बाद ज़्यादा कुछ मौका, ज़्यादा कुछ रूम नहीं दे रहे हैं। लॉन्ग बाउंड्री लाइन पर फील्ड देखिए थोड़ा सा बदलाव किया जा रहा है। अब देखिए थोड़ा सा जाल बिछा जा रहा है, माइंडसेट गेम खेला जा रहा है। क्या रिवर्स के लिए वहां पर लिया गया, और कहते ना चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाले का झोपड़ी। 3 गेंद पर 1 रन आया, और आखिर में देखिए यहाँ पर क्या आउट होते हुए यहाँ पर मायूस मत हो बंदे, मेरा वजूद छोड़ा नहीं, मैं वो कर सकता हूँ जो किसी ने सोचा नहीं। पहली गेंद पर क्या छोड़ने के बाद है, और वो करके दिखाए ओमकार शिलार। देखिए एक सेट बल्लेबाज, 20 रनों का इनिंग्स है। विघ्नेश सर क्या कहना चाहोगे, जिस तरह से पहले ओवर में ओमकार आते ही देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी किए, जिसमें 2 छक्के 2 चौका लगा बैठे, और इस ओवर में देखिए निराश के कोई रन नहीं इस ओवर में ढूंढ पाए, और आउट होते हुए डेफिनेटली मोठी विकेट प्राप्त झाली आहे, कारण की ओमकार शेलार सेट झाला होता. अगदी, आणि
नामदेवजी सनद सेठ आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहे. प्रत्येक विकेटला गोलंदाजाचे 500 रुपये जे त्यांनी अनाऊन्स केले ते देखील ऑन आहे अजूनही. प्रत्येक विकेट 500 रुपये एन डी सनद साहेब यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आमचे महाबळेश्वर तालुका सभापती सर्वांनी आदरणीय संजयजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 2 चेंडू 2 षटकार आणि 2 चेंडू 2 विकेट यासाठी देखील जे प्राइज आहे 500 रुपये ते ऑन आहे. पंकजदादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइस ऑन आहे विकेटसाठी. सो या सर्व गोष्टी आता सध्या ऑन आहेत आणि त्या लिहून ठेवल्या. थँक्यू. क्या बात है। गिरगिट तो माहौल देखकर रंग बदलती है, लेकिन यहाँ पर मैदान के अंदर भी रंग बदलता है और बाहर देखिए होठों से नहीं नोटों से मनोबल बढ़ाते हुए 22 पर 2 बल्लेबाज आउट हैं, लेकिन अभी भी इस ओवर का 2 गेंद बचा। कहते ना जो कमजोर होता है ना वो किस्मत का रोनार होता है, और जिसे उगना होता है वो पत्थर का सिरा चिरकर उग जाता है। दूसरा विकेट गिरता हुआ, ओ क्या बात है। ये शोर देखिए भाई यहाँ पर, क्या विघ्नेश सर कह सकते हैं हो मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि लगातार दूसरा विकेट गिरता हुआ। अब ये बात दिल्ली तक जाएगी। सन्माननीय महाबळेश्वर तालुका सभापती यांच्या माध्यमातून संजयजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून आणखी 500 रुपये 2 चेंडू 2 विकेटला माझ्या हातामध्ये जमा झालेले आहेत. थँक्यू सो मच. कॅश प्राइज सर्वांची जमा होते. थँक्यू सो मच. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला जात असताना ओमकार शेलारने डाव सावरला होता, चांगली बॅटिंग केली होती, पण तो बाद झाल्यानंतर लगातार अजिंक्यला देखील परतावं लागलं. आणि जिकडे बिनगडी बाद 22 होत्या, एक गडी बाद 22 होत्या, तिकडे 3 गडी बाद 22 पाहायला मिळते. महेश वाडकर काय गोलंदाजी करतोय, 5 अगदी. बॉल मध्ये 2 धावा दिल्यात. सध्या कॅश प्राइज माझ्या हातामध्ये. प्रत्येक विकेटला आपण पाहिलं तर एन डी सनद साहेब यांच्या माध्यमातून जे 500 रुपये होते ते 1500 रुपये. सर्वांनी संजयजी मोरे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 विकेटला आलेले 500 रुपये आणि 2 षटकार आलेले 500 रुपये, असे तब्बल आपण पाहिलं तर 3000 रुपये माझ्या हातामध्ये आहेत. थँक्यू सो मच. आखिरी गेंद इस ओवर की बात करेंगे। टीम का स्कोर देखिए 22 पर 3 बल्लेबाज आउट हैं। कहते ना शराब ने उतना समंदर ने लोगों को उतना नहीं डुबाया है जितना शराब ने डुबाया है, और जितनी यहाँ पर देखिए डॉट गेंद और उसके बाद देखिए विकेट्स है। लेकिन कोई बात नहीं, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। जिंदगी का रास्ता उतना आसान नहीं होता है जितना आपको लगता है, कठिन है। लेकिन देखते हैं यहाँ पर आखिरी गेंद 22 पर 3 है। कमाल की गेंदबाजी मैच वार्ड कर देखिए, क्या छोड़ने के बाद है 2 गेंद डॉट और उसके बाद देखिए 2 विकेट और नए बल्लेबाज आते हुए। संकेत गाड़गे देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं, देखते हैं इस ओवर को कितना और आते ही देखिए खेला है 2 फील्डर के बीच से भाई यहाँ पर 2 विकेट के बाद आता हुआ 4 रन। कहते ना बातें करोड़ों की, अब काम हो गई थोड़ी पकौड़े की, क्योंकि लगातार 2 विकेट गिरने के बाद और ये चौका आता हुआ। रिप्ले में देख सकते हैं विघ्नेश सर, चांगला स्ट्रोक लगवला जातोय, अगदी गॅप मध्ये स्ट्रोक होता आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषेपलीकडे लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. षटक क्रमांक संपला गेले दुसरं, 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 26 धावा धावफलकाला लागलेत. ज्या धावांची गरज आहे ते धावा येत असताना पाहायला मिळतील. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. विनीत सकपाळ आणि संकेत घाडगे अशी जोडी पाहायला मिळते. अगदी 2 गडी बाद लवकर बाद झाले होते. मागच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाले होते. महेश वाडकरने चांगली गोलंदाजी केली, एका ओव्हरमध्ये 5 धावा देऊन 2 गडी बाद केले. आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये म्हणजेच 12 बॉलमध्ये धावा कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना मनीष मांढरे, ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर वर्सेस एन डी पेशवाई 11 हा संघ देखील खेळतोय. अगदी मेगा फायनलचा सामना. तालुका हाफ तालुक्याचे सगळेच खेळाडू रती महारथी या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. अगदी तिन्ही अंपायरचं ज्या पद्धतीने मी कौतुक करतोय की आज आणि संपूर्ण 4 दिवसामध्ये जे अंपायरिंग झाले त्याचा विशेष आभार मानणं गरजेचं आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येत असताना प्रत्येक घटक ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्या सर्वांचंच आभार मानणं गरजेचं आहे. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी ही प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ट्रॉफी आहे. क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटने अनुभवला आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील किंबहुना त्या पलीकडचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसले. फटका हवेत आहे, एलिव्हेशन पाहावा लागेल, क्षेत्ररक्षक त्या खाली येईल.
झेल पकडला जातोय आणि अशा तऱ्हेने विनीत सकपाळचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक बाद होते चौथा. 4 गडी बाद 27 धावा. 4 गडी बाद 27 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. ऑन दी ऑफ टॉप पेज लागले होती. अगदी चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि आरामात हा झेल पकडला गेलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. विकेटचं होते पतन. गडी बाद होतोय. प्रयत्न करावा लागेल. या दोन संघाने मागच्या 2 दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स केला. पहिला दिवस दुसरा दिवस हे 2 दिवस गाजवलेत आणि आज मात्र या चौथ्या रजनीमध्ये या दोन्ही संघांचा मेगा फायनलचा सामना. कोण उंचावेल निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय या मॅचने. त्यानंतर ऑल इंडिया म्हणजेच खुल्या गटातील संघ म्हणजे स्विशा अर्जुन 11 टायगर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत आणखीन एक तगडा मुकाबला. अगदी. आणि एनडी दादाच्या माध्यमातून विकेटसाठी जे 500 रुपये होते ते आणखीन 500 रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत. पहा एनडी दादा आमच्यासोबत जोडलेले आहेत, ज्यांनी या मैदानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रातील नाईट स्पर्धा राहुल दादा वनगे साहेब एनडी दादा यांच्या माध्यमातून NDN पेशवाई चषक 2026 भरवला आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पहिली नाईट स्पर्धा सक्सेस झाली. तेच एनडी दादा वाईट टीमच्या आणि राहुल दादा आपण पाहिले तर ओनर त्यांच्या माध्यमातून 500 रुपये जमा. मॅचची एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. नशिबाचा चौकार मिळतोय रुपेशच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवर कल्पेशच्या बॅट मधून चौकार आलाय. टॉप पेज कल्पेश मोहिते आपल्याला पाहायला मिळते. कुडलिन स्पॉटचा बॉल टॉप पेज लागले होते. विकेट कीपर आणि फ्लाय स्लिप पण क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता, पण ह्या मैदानाची आउटफील्ड अगदी भन्नाट आहे. फास्ट अँड फ्युरियस. बॉल सीमा पार गेलाय. चौकार लागवलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचले 31-31. चेंज ऑफ पेसला रीड केलाय, फेकलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडला जातोय. अमित बॉन्ड जो मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि बॉन्डने झेल पकडला आणि संपला. अशा तऱ्हेने फलंदाज कल्पेश साखे विकेटचं पतन होते. 5वा धक्का लागतोय टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाला, जो निलेश कोळसकर यांचा संघ पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना सगळ्यांचंच लक्ष आहे. बाबूशा आमच्या सोबत आहे. कमेंट्रीची बुलेट ट्रेन. काय म्हणाल बाबूशा सर? कारण की सध्याची स्थिती जर पाहिली तर 5 गडी बाद, टीमची धावसंख्या 31 धावा. मजा आएगा यहाँ पर. अच्छा कमबैक यहाँ पर इसलिए कहते ना किस्मत सभी को मौका देता है. और 31 पर 5 है मनीष. कमाल के गेंदबाजी और जिस तरह से यहाँ पर ओमकार सेलर ने बल्लेबाजी की थी, लगा नहीं था एक समय कि इस वक्त देखिए अभी भी इस इनिंग का आने वाला 9 गेंद बचा है, लेकिन बांध कर रखे हैं. लेकिन अभी भी 9 गेंदें कुछ कहा नहीं जा सकता है विघ्नेश सर, क्योंकि आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है. और टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़ दीजिए भाई, यहाँ पर 8वां 10वां नंबर का खिलाड़ी भी चौका छक्का और ताल्लुका हाफ कहा जाए तो यहाँ पर चुनकर खिलाड़ी आए हैं जिसे हमने ओपन की देखे. तो इसी तरह के 31 पर 5 है और अभी भी संकेत गाडगे बल्लेबाज मैदान पर मौजूद हैं. बघा हा स्क्वॉड आहे, हे सगळेच खेळाडू आहेत. पहिलाच बॉलचा सामना करत असताना अगदी टॉप एज लागली होती. धावचीची संधी आहे. काय घडलंय गरज नसताना संकेत घाडगे डेंजर झोन मध्ये असताना विकेटचं पतन होतोय. नाराज मुद्रा पाहायला मिळते. ज्या खेळाडूची चर्चा आपण केली होती संकेत घाडगे अजून मैदानामध्ये दाखल आहे. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडू पकडत असताना स्ट्राईक एंडवर पकडलं. सतीश सणस चतुर चालाक आहे, त्याने स्टंप उखाडले आणि उद्ध्वस्त केले मनसुबे. ज्या पुढच्या बॉलवर मी मोठे प्रहार करेल, टीमची धावसंख्याचा वेग वाढवेल, तो फलंदाज म्हणजे संकेत गाडगे परतलाय. पहिल्या बॉलवर चौकार लागला होता, तो परतलाय. 31 वर 6 गडी बाद, 31 वर 4 गडी बाद, 5 गडी बाद, 6 गडी बाद असं चित्र पाहायला मिळते. टीम अडचणीमध्ये आहे. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 वर्सेस ND पेशवाई वाई 11 हा संघ देखील पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूला पोलादपूर तर दुसऱ्या बाजूला वाई. हे दोन्ही जर पाहिलं तर थंड हवेचे ठिकाण आहेत. दोन्ही ठिकाणं जर पाहिलं तर महाबळेश्वरच्या पायथ्याची असलेली दोन्ही ठिकाणं आहेत आपल्याला पाहायला मिळतील. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आर्यन पवार.
ज्या पद्धतीने बाबूशाह यांनी उल्लेख केला होता की पहिल्या क्रमांकापासून 10व्या क्रमांकापर्यंत प्रत्येक खेळाडू हा षटकार मारण्याची क्षमता ठेवतो, तितका सराव तो करतोय. सध्या धावांची गरज आहे, 31 धावा. आशाच्या नजरेने संपूर्ण खेळाडू पाहत असताना या मॅच मध्ये काय होईल. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष. परफ्यूम ड्युलर खूप चांगला बॉल, हार्डलिनचा बॉल पडल्यानंतर राईज झाला, सरप्राईज झाला बॅट्समन. डॉट बॉलची सांगता होते, अप्रतिम चेंडू म्हणायला लागेल. व्हाईट बॉल आला, पहिला बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 4, त्यानंतर विकेट, रनआउट, डॉट बॉल. ही आहे या ओव्हरची सांगता. 2 गडी बाद केलेत, 5 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा खर्च केलेत, 31 वर 6 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मनीष येतोय आणि आर्यन पवार स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. शफल होऊन स्ट्रोक खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू होतोय फरार. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार, एक समाधान देणारा चौकार मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 गडी बाद, 35 धावा. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम टॉस अगदी बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 35 धावा, 6 गडी बाद. शेवटची ओव्हर अजूनही शिल्लक आहे. या ट्रॉफीची चर्चा आपण केली की या ट्रॉफीसाठी, या स्पर्धेसाठी ज्या प्रेक्षकांची जी पसंती पाहिली, तुडुंब गर्दी पाहिली, 3 वाजून 20 मिनिटं झालेत तरी देखील प्रेक्षक अजून हालायला तयार नाही. कारण आहे की अजूनही मोठमोठे खेळाडू मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतील. पश्चिम महाराष्ट्राचे 2 मातब्बर संघ खेळताना दिसतील. या सगळ्याच गोष्टी पाहण्यासाठी, आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी हे तरदी प्रेक्षक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. शेवटचा ओव्हर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना चलिए श्रेयस देखिए गेंदबाजी के लिए तैयार से. बिगनी सर सही बताइए, इस ट्रॉफी को जीतना, यहाँ खेलना पसंद करना, देखिए दर्शकों ने अच्छे साथ दिए. देखिए लग नहीं रहा था यहाँ पर, देखिए हम पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने. नौकरी जॉब बिजनेस, उसके बावजूद भी जो क्राउड ने यहाँ पर क्रिकेट में साथ दिए हैं, ये तो बात बताया मैंने शाम के समय भी कि अप्रैल है, जून नहीं, क्रिकेट के बिना सुकून नहीं. लेकिन अब देखते हैं अच्छा टोटल के बिना भी यहाँ पर टीम को सुकून नहीं मिलेगी. ज्योति एंटरप्राइजेस से पोलादपुर 11 टीम है, अच्छा कमबैक यहाँ पर से. गेंदबाजों की सराहना होनी चाहिए. यही तो बात छिड़ा था कि बातें करोड़ की, काम पकौड़े की. लेकिन देखते हैं अभी भी 5 गेंद है. पहले ही मन बना लिए थे क्रश खेलने का. सिंगल आता हुआ और लेग बाय से रन आता हुआ, 1-1 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ. कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 37. दोनों बल्लेबाज देखिए आपस में ही सोचते हुए, हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं. लेकिन कभी कभी हालत भी आपको मजबूर कर देता है. बैकफुट से, और जब तक लॉन्ग ऑन से देखिए जाकर फील्डर से जो कि तैनात है, लेकिन उसके बावजूद भी तेजी से भाग कर गए लॉन्ग ऑन के फील्डर. 2 के साथ टीम का स्कोर है 39-39 रन बनाए. हालत जो भी है, दोनों बल्लेबाज यही सोच रहे हैं कि विकेट पर डटे रहेंगे और समय आने पर खट्टे आम भी मीठे में बदल जाएगी. क्या बदल पाएंगे? 3 गेंद पर देखिए केवल 4 रन आया है. 39-39 रन बना है तैयार गेंदबाज. 6 बल्लेबाज आउट होने के साथ है, नीचे के बल्लेबाज थोड़ा इन्हें कोशिश करना चाहिए. एक तो बड़ा हिट आना चाहिए कम से कम आखिरी 2 गेंद के अंदर से. एक सिंगल के साथ टीम का स्कोर बना है 40 से, लेकिन अभी भी 2 गेंद बचा है. गरीब का प्यार रहा. और इस वक्त गेंदबाजी की तरफ से श्रेयस यादव क्या कर रहे हैं, वार रहा. यहां पर भी देखिए विकेट दे बैठे. विकेट नंबर गिरता हुआ 7, 40 रनों के ऊपर से. क्या ये वही टीम है जहां पर पहला ओवर में देखिए 22 रन आया था, 21 रन आया था पहला ओवर में, और उसके बाद रन नहीं आया. विघ्नेश सर, इसलिए कहा जाता है ना, सरकारी नौकरी ढूंढना जितना कठिन है, उससे कठिन शादी का रिश्ता आज के वक्त में ढूंढना, और उससे कठिन यहाँ पर 1-1 रन ढूंढना. अब 1 गेंद बचा है. तुन्ना तुन्ना. अब ये मैच कहाँ पहुंचेगा, यह मैच कहाँ पहुंचेगा. एक बड़ा हिट आएगा ना, मजा आ जाएगा. जैसे कितना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है, टाइट मुकाबला बनेगा बिग फाइट. लेकिन एक बड़ा हिट का जरूरत है. जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम. एक बड़ा हिट है. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी युवान वॉरियर्स वर्सेस द्विशा अर्जुन 11 टायगर टीमचे दोन्ही कॅप्टन
विनंती करतोय की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. ख्वाब टूटा है मगर हौसला अभी जिंदा है, हम वो हैं जनाब जहां से मुश्किल भी शर्मिंदा है। और यहाँ पर देखिए वाइड की तरफ जाता हुआ 41 रन है। अगर ये भी अगदी. टोटल कॅश प्राइस माझ्याकडे असतं ते तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सन्माननीय महाबळेश्वर तालुका सभापती आदरणीय सन्माननीय संजयजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि एन डी दादा यांच्या माध्यमातून एन डी पेशवाई Y11 जे खेळते त्यांच्या विकेटसाठी 7 विकेट गेलेत, म्हणजे बरोबर आपण पाहिली तर 3500 रुपये माझ्या हातामध्ये आहेत. ही सगळी कॅश प्राइस सध्या आणि ही श्रीमंती आहे या स्पर्धेची. थँक्यू सो मच. किरण सर आपके हाथ भी बड़ी वफादार हाथ है। और ये चलिए सीधा खेला है फील्डर से दूर। देखते हैं अंपायर का डिसीजन का इंतजार रहेगा भाई। एक फाइट वातावरण टाइट है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गए 45 रन है। विघ्नेश सर कहते ना भैंस ने अगर जियो का सिम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भलाई टोटल बड़ा नहीं बना है, लेकिन इस गेंदबाजी से बड़ा बना सकते हैं, क्योंकि अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रस्तान जाना है। लेकिन मैच कहाँ पहुंचेगा ये तो विघ्नेश सर जुड़े रहेंगे, लेकिन उससे पहले चलेंगे अगला फाइनल मैच की टॉच की तरफ है। जबर किरण मस्कर सर देखिए पैसा पैसा बोलती है, पैसा देखिए अगदी. आणि त्याचबरोबर आमच्या वाई तालुक्यातील युवा नेते पंकजदादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून जे 3500 रुपये तेही माझ्याकडे खऱ्या अर्थाने पोहोचले गेलेत. म्हणजे बरोबर आपण पाहिलं तर 7000 रुपये 7 विकेटसाठी आपण पाहिलं तर जमा झालेले आहेत. आणि ही मजा या स्पर्धेची आहे. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन युबान वॉरियर्स टीम आणि टायगर टीम दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या ओपन कॅटेगरी फायनल सध्या मात्र खेळवली जाईल. टायगर टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम अर्थातच कॅप्टन मी विनंती करेल लगेच या टायगर आणि युबान वॉरियर्स दोन्ही कॅप्टन आपण लगेच या मॅच खेळवली जाईल. पंचेचाळीस धावांचं टार्गेट आहे. बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 46 धावांचं टार्गेट ठेवलंय. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आमच्या सन्माननीय सिद्धार्थदादा शंभरकर साहेब या सोहळ्यासाठी दाखल झालेत आणि त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते करतोय. या स्पर्धेचे आपण पाहिलं तर प्रमुख आयोजक या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. सिद्धार्थदादा विनंती करेल आपण या आपला सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अमोल दादा आपला सन्मान हा खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा, आपलं मनापासून आभार. आपण या सोहळ्यासाठी दाखल झालात, या स्पर्धेसाठी आलात, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निहाल ग्रुप प्रेझेंट्स निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा क्रिकेटचा महासंग्राम आदरणीय अशोकदादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि ही स्पर्धा ते अंतिम टप्प्यामध्ये येत असताना तालुका हापतील क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवताय, ज्या ठिकाणी एनडी पेशवाई 11 हा संघ पाहायला मिळतोय, जो नामदेव सणस साहेब आणि राहुलजी भणगे यांचा संघ देखील आहे. आणि त्यांच्या समेत ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ खेळतोय, जो निलेश कोळसकर यांचा संघ आहे. पहिला डाव पाहिला, पहिल्या डावामध्ये धावा उभारल्या तब्बल 45 आणि 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुशांत शिंदे दाद्या आणि संकेत कळंबे अशी जोडी पाहायला मिळते. सुशांत चा विचार केला तर दाद्याने पहिला आणि दुसरा दिवस अक्षरशः गाजवला होता. ज्या पद्धतीने अगदी
बॅटिंग केली आपल्या जोरावर, आपल्या बॅटिंगच्या जोरावर सगळे सामने जिंकून दिले होते. अप्रतिम कामगिरी राहिली होती. पण या मॅच मध्ये 46 धावा करायच्यात आणि या 46 धावा या मध्यरात्री किंबहुना सकाळचे अगदी एखादा तास बाकी आहे सकाळ होण्यासाठी. त्यामुळेच ह्या वेळेत अशी बॅटिंग करणं इतकं सोपं नसेल. पण क्षमता ॲबिलिटी आहे सुशांत आणि संकेत या दोन्ही बॅटरकडे. त्यामुळेच या मॅच मध्ये काय होईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी अभिजित जाधव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना चला 46 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक फ्लाय स्लिप आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल प्ले एन मिस डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या इनिंगच्या पहिल्या बॉलवर अगदी शरद कुंडाळकरने विकेट प्राप्त केली होती आणि ह्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला. हे आहे क्रिकेट. 46 धावा करायच्या असताना मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. स्टार्ट चांगलं होणं गरजेचं आहे. सुरुवातीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. बॅटची टॉप आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे आणि ज्या वेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू पाठीमागे जातो त्या वेळेस चेंडू भन्नाट वेगाने सीमा पार जातोय. पहिला चौकार नशिबाचा चौकार. फलंदाज सुशांतच्या बॅटमधून 4 धावा. 4 धावानं आपलं खातं उघडलंय. तिन्ही क्षेत्ररक्षक अगदी एकमेकांच्याकडे पाहत राहिले की कोण बॉल पकडेल. 4 धावा मिळतील. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. टीमच्या धावसंख्येत श्री गणेश झालाय. 46 आवश्यकता आहे. 42 धावा अजूनही करायचे. 4 ओव्हरचा सामना. यानंतर ओपन हाफ म्हणजेच खुल्या गटातील संघ खेळताना दिसेल. खोलबट टपाचा चेंडू हेलिकॉप्टर लगवलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल पकडला जातोय आणि अशा तऱ्हेने संपलाय फलंदाज सुशांतचा खेळ. दाद्या जो चांगला सेट झाला होता, जो चांगली बॅटिंग करत होता, तो परतलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर संघाला फलंदाज सुशांत बैक टू द डगआउट. बड़ा विकेट गिरा यहाँ पर बड़ी मैच में बड़ा विकेट और शुरुआत अच्छा मिलता हुआ चौके के बाद है और ये दृश्य देखने को मिलेगा यहाँ पर लगातार. विघ्नेश सर, इसलिए तो कहा जाता है क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का और जिसमें तेल निकलता है अच्छे अच्छे का. पसीना देखिए बहाना पड़ता है आपको पूरी. तभी जाकर से हमें लगता है बड़ा आसान कमेंट्री बॉक्स पर बैठ कर और मैदान के अंदर इतनी प्रेशर इतनी दबाव रहती है और वो खास करके फाइनल मैच का एक चैंपियन होने का दबाव कुछ अलग रहता है. कभी कभी कुछ आप ज़्यादा अच्छी करने की कोशिश में गलत कर बैठते हो. इसलिए क्रिकेट देखिए, कहते ना कथा हो या कहानी हो या फिल्मी हो, इसमें सबसे पहले हीरो बनते हैं, बाद में वो संघर्ष करते हैं. लेकिन क्रिकेट में पहला संघर्ष करो और बाद में आप हीरो बनो. संघर्ष करावा लागतो. एक क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. आणि त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. मॅच होते सुरुवात. न्यू बॅटर जगन्नाथ पाहायला मिळते. पहिला बॉलचा सामना करत असताना प्ले एन मिस डॉट बॉलची सांगता. अभिजित जाधव काय गोलंदाजी करतोय. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर चौकार हावी ठरला होता दाद्या, पण त्यानंतर मात्र त्याला कमबॅक करून परत पाठवलं आणि पुढचा बॉल डॉट बॉल येतोय. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. अभिजित जाधव गोलंदाजी करत असताना 46 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. मेगा फायनलचा सामना. फटका ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकाच्या अगदी आजूबाजूला येत असताना तत्पूर्वी कॉलिंग चांगला पाहायला मिळते. पाठवलंय परत आणि विकेटचं पतन होता होता वाचलाय. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या फक्त 4 धावा दाखल करावी लागलीत. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला अभिजित जाधवच्या माध्यमातून होते. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरचा स्टार्ट आणि पहिल्या ओव्हरमध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं होतं, ती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. स्ट्रगल करावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं. स्ट्रगल करावा लागतोय. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्यामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे.
अकोटप्पाच्या बॉलला फेकलाय. वेगाचं उत्तर वेगानं. या बॉलवर न्यूटनचा थर्ड लॉ लागू होतोय. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ज्या भन्नाट वेगाने चेंडू आला होता त्याच भन्नाट वेगानं चेंडू जातोय सीमा रेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. कमाल की टाइमिंग, कहते ना बड़ी सोच और कड़ी मेहनत. ये देखिए, देख सकते हो यहाँ पर रिप्ले में देखिए, 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला. कहते ना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. और गेंदबाज भी देखते रह गए भाई गेंद को. यहाँ पर शाह कबूतर जा जा उड़ाया भाई. और रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर जो ओवर देखिए सफल बनते जा रहा था. 10 रन बना है. जो हिम्मत से चलता है वही आगे बढ़ता है. अभी भी 36 रनों की जरूरत है. आने वाला 18 गेंद से 18 गेंद आने वाला बचा है. जो खुद पर भरोसा करता है वो पूरी दुनिया हिलाने का ताकत रखता है. और ये छक्का देखिए जो आया खास करके बैटर जगन्नाथ के बल्ले से. और विघ्नेश सर कहा जाता है ना, समय पर हाथ छोड़ने वाला और समय पर हाथ पकड़ने वाला. और ये समय पर ये छक्का आने वाला. जिस तरह से समय पर चाय भी, समय पर चाय, समय पर राय. कमेंट्री बॉक्स पर चाय का आनंद लिया गया. चाय पीजिए कड़क, बल्लेबाजी कीजिए बेधड़क. अभी भी 36 रनों की जरूरत है. 18 गेंद बचा है. सोचने से नहीं, इश्क से नहीं भाई, रिस्क से काम चलता है. सेकंड ओवर गेंदबाजी के लिए आते हुए राजा घाट के देखिए बात करेंगे. वक्त लगा दो अपना भेलू बनाने में, तभी दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में. देखिए गेंद तो ये छोटी डाले भाई, उन्होंने बहुत जल्दी बल्ले का मुंह बंद कर लिया. संकेत पहला गेंद का सामना किए और बहुत जल्दी थी इनकी. अभी भी बात करेंगे, 36 रन बनाना है. 17 गेंद बचा है. सुना है मौत कभी मौका नहीं देता है, लेकिन क्रिकेट आपको देखिए हर गेंद पे क्या नया मौका देता है. फिर से एक बार देखिए, लेन गेंद उछाल था लेकिन डॉट गेंद आता हुआ पर. एक एक डॉट गेंद आपको मार डालेगी. कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. ये डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा. हमने सैनिटाइजर से नहीं जीता था. जीता था कब? जब हिम्मत जोड़ा था. इसलिए कहा जाता है डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं. वो हिम्मत देखिए अब राजागढ़ के गेंदबाजी में दिखाते हुए. लेकिन जगन्नाथ ने थोड़ी बात की संकेत से. चर्चा तो हुई है. तैयार गेंदबाज. ओ ये चलिए यहाँ पर देखिए विकेट गिरता हुआ. यही तो बात बताता कि डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा. और 2 डॉट गेंद से देखिए यहाँ पर क्रिकेट माहौल देखकर रंग बदलती है, लेकिन यहाँ मैच ने रंग बदला है. क्या कमाल की देखिए बाहर निकलती हुई गेंद छिड़कानी करने के यहाँ पर हल्का से यहाँ पर हिस्सा लिया. विकेट गिरने के साथ साथ पहले बताए थे विघ्नेश सर, ये टारगेट भला ही बड़ा नहीं है लेकिन बड़ा बना सकता है. बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅटची एज आणि फलंदाज बाद होत असताना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो आलाय सतीश सणस मैदानाच्या आतमध्ये. 3 गेंद हो चुका है. विघ्नेश सर बात करेंगे, अभी तक इस ओवर में कोई रन नहीं आया है. क्या कमाल की राजागढ़ के देखिए पर गेंदबाज यहाँ पर थोड़ा सा. इसलिए क्रिकेट में भविष्यवाणी करना बड़ा कठिन है. दादा थोड़ा सा. हेलो हेलो. 3 गेंद पर देखिए कोई रन नहीं यहाँ पर. बहुत बढ़िया गेटिंग चलता हुआ यहाँ पर से. 3 गेंद देखिए बात करेंगे जहां पर कोई रन नहीं है. सफलता हाथ लगी है. तैयार गेंदबाज है. और एक देखिए अच्छा गेंद. जैसे संगीत में कहते हैं ना किशोर कुमार मास्टर हैं, और इस वक्त मास्टर गेंदबाजी करते हुए राजा गाड़ के देखिए बात करेंगे. संगीत में किशोर कुमार मास्टर हैं और इस वक्त देखिए गेंदबाजी में बघा दोन्ही डगआउट आता तापलेत आणि आता मैदानाच्या बाहेर वेगळा सामना सुरू आहे.
प्रेक्षक वर्सेस प्रेक्षक. दो गेंद अभी भी आना बाकी है, लेकिन से उत्साहित है, सिर्फ भी उत्साहित है भाई, बघा विश्वास टाळ्यांचा नहीं यहाँ पर से। क्या देखिए यहाँ पर, देखिए समर्थक, देखिए सपोर्टर, देखिए चाय से ज्यादा किडली गर्म है। नहीं ये देखिए रहते हैं जो आपके समर्थक है ना, ये बात बताया, सिर्फ 11 खिलाड़ी की बात नहीं रहती है, 12 खिलाड़ी की बात नहीं रहती है, पूरा आपके साथीदार साम्राज्य बनाने के लिए दिल से नहीं दिमाग से लड़ना पड़ता है। क्या मैडन ऊपर यहाँ पर निकालेंगे? अभी तक तो भाई बातें करोड़ की काम हुई है पकोड़े की, लेकिन अंतिम गेंद नहीं, आखिरी गेंद के पर ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी, और ओ चिंगो चिंगो, खाया गुटका और फोड़ा मटका, लगा 420 का झटका। देखिए गेंदबाज नाखून से एकदम से, यही तो बात कहता हूं विघ्नेश सर, खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। और गेंदबाज देखिए सर पटक कर जाते हुए, कहा जाता है ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी यूं ही नहीं बदनाम हुई है, और यही तो बात बताया। चला झेल कॅच ड्रॉप झालाय. मेडनवर होऊ शकली असती. काल कारनामा केला होता गंगाधर इंगोलेने, सलग 2 सामन्यामध्ये 2 मेडन ओव्हर हाताळले आणि या मागच्या ओव्हरमध्ये राजा गाडगे काय गोलंदाजी केली. एकच धाव खर्च केलेत, मेडन ओव्हर शकले. स्क्रीनवर पाहायला मिळते 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 17.50 या सरासरीने धावसंख्या उभारायची. आता टीम एनडी पेशवाई 11 टीम कुठेतरी अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. संकट काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही. मॅच ऑन आहे. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत अगदी सामना गमावणार नाही असा आत्मविश्वास ठेवायचा आहे. मॅच मध्ये काय होईल याचा अजूनही नेम आणि त्याचा आकलन करणं चुकीचं ठरेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 11 वर 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय. आता गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन पवार गोलंदाजीसाठी आले आणि सतीश सणस ज्या खेळाडूने वाई परिसराचं क्रिकेट गाजवलं, नवी मुंबईचं क्रिकेट गाजवले, आता या मैदानामध्ये एनडी पेशवाई टीम साठी बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू फरार होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्लेवर स्ट्रोक सतीश सणसच्या बॅट मधून येतोय, एक सरस स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय स्ट्रोक लगवलाय, पुन्हा एकदा अगदी ताकदवन स्ट्रोक, कुठलाही संधी नाही, कुठलाही चान्स नाहीये. 4 धावा मिळतील. मॅच अजूनही ऑन आहे. चला मी विनंती करतोय युवान वॉरियर्स वर्सेस द्विशा अर्जुन 11 टायगर टीम कॅप्टन म्हात्रे आणि फरदीन काझी. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. पहिला बॉल चौकार आलाय, 15 धावा दाखल करावं लागली. 46 आव्हान आहे, 31 करायचे. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता सतीशने, पण जगन्नाथला इंटरेस्ट नव्हता. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक एक फार महत्वाचा आहे. 10 बॉल वाह, किनारे पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. हे मॅच जिंकायचे आहे, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. वादळ येतात आयुष्यामध्ये, अनेक वादळ येतात, मध्ये पाय रोवून घट्ट पकडून आपण थांबायचं असं. वादळ जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात, पण त्या वादळामध्ये आपण कशा पद्धतीने जातो याला फार महत्वाचं असतं. त्यामुळेच हा सामना जिंकू शकतो, ह्या सामन्यामध्ये आपण पलटवार करू शकतो असा आत्मविश्वास स्वतःला सांगावा लागेल. प्ले अँड मिस, डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला बॉल, खूप चांगलं कमबॅक. प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल, प्रत्येक डॉट बॉल मॅचचं कॅल्क्युलेशन बदलेल. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. या 3 बॉल मध्ये 2 मोठे हिट करावेलाच लागतील एनडी पेशवाई 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. जगन्नाथ आणि सतीश सणस अशी जोडी आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे,
एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट नाही आहे सतीशला. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता इक्वेशन आहे 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 29 धावा. मी पडतोय, मी रडतोय, मी संघर्ष करतोय. मी पडतोय, मी रडतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय. हा आहे क्रिकेटचा सोहळा. खोलबटापाचा चेंडू खूप चांगला स्ट्रोक ऑफड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. एक्के दुक्केने ही मॅच म्हणणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावं लागेल. मोठे स्ट्रोक, मोठे फटके. 18 धावा, 2 गडी बाद. मॅच ऑन आहे आणि सध्याच्या घडीला ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर टीम ड्रायव्हिंग सीट वर आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हे प्रेक्षक आहेत एनडी पेशवाई 11 टीमचे, ज्यांना आस आहे विजयाची. स्वप्न पाहण्यासाठी अगदी तुम्हाला झोपावं लागतं आणि स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला जागावं लागतं. 7 बॉल. खोलबटापाचा चेंडू आहे. बॅटची एज. विकेट किपर खूप चांगलं काम करत असताना षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकाचा खेळ संपलाय. आर्यन पवारने या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. आता इक्वेशन बदललंय, ते म्हणजे 6 बॉल. 6 बॉल मध्ये अजूनही 28 धावा करायचे. 6 चेंडू 28 धावा. चला ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने मी आभार मानतोय अशोक दादा सकपाळ साहेबांचं, कारण की एवढ्या मोठ्या स्पर्धेचा घटक म्हणून मला संधी दिली. आभार मानतोय मी किरण मस्कर यांचं. आणि दादा तुम्हाला बघितल्यानंतर खऱ्याच अर्थाने मी मगाशी म्हटलं होतं की फिल्मचा रणजित सरांचा देखील आठवण येते. अशा पद्धतीने तुमची पर्सनॅलिटी आहे. फिल्म सिटीमध्ये तुम्ही काम करताय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही फिल्म स्टार होणं गरजेचं आहे आणि गरजेचं होतं, कारण की ज्या पद्धतीने तुमची आज पर्सनॅलिटी आम्हाला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून निहाल ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही निहाल ट्रॉफीचं आयोजन केलं. संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला अगदी दर्जेदार स्पर्धा कशी भरवावी हे दाखवलं. त्याबद्दल आभार मानतोय. आभार मानतोय किरण मस्कर यांचं, कारण की वारंवार या स्पर्धेसाठी त्यांनी अगदी कॉल करण्यात आला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचा देखील महत्वाचा घटक आहे. दोन्ही चेंदुलकर बंधू लारा सर असतील किंवा अगदी बुमरू सर असतील यांचे देखील आभार मानू. त्याचबरोबर सुबोध सर असतील त्यांचा देखील आभार मानतो. आमचे कॉमेंट्री बॉक्स अगदी उमेश सावंत सर असतील किंवा प्रशांत आदवडे सर असतील, बाबू शाह सर असतील, हे सगळेच मंडळींनी भरपूर चांगलं योगदान दिलं. सगळ्याच निहाल ग्रुपचा आभार मानतो आणि या स्पर्धेतून अगदी माझा प्रवास संपला असं घोषित करतोय. आमचे स्कोरर अपडेटर्स अगदी नयन सकपाळ यांचा देखील आभार मानतो आणि माझा आवाज ह्या स्पर्धेसाठी इथेच थांबतोय. धन्यवाद. विघ्नेश सर, सेम टू यू. जो आपने बोले वही मैं भी दोहराने वाला हूँ, लेकिन से आभार सभी का है. जरूर समय की कमी है. और विघ्नेश सर देखिए, इनकी जुबान से इतनी अच्छी बातें आ गई तो फिर हमने सेम टू कर ली भाई. और अशोक दादा देखिए मैच की आनंद लेते हुए यही तो बात बताया, जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है. आज देखिए पूछा जा रहा है ये इंसान कौन है भाई, इतनी बड़ी बिग शो जिन्होंने देखिए पता है. और ये क्या हो गया भाई, मैच देखिए भाई यहाँ पर दूर निकलता है और ज्योति इंटरप्राइजेस पोलादपुर 11 उनके देखिए समर्थक और उनकी टीम देखिए अब सेलिब्रेशन करना शुरू कर दिए हैं, क्योंकि 4 गेंद पर 28 अब कठिन है भाई. कहते ना आसमान तक ना पहुंच, चांद तक ना पहुंच पाए, आसमान तक पहुंच जाओ. यहाँ तो आसमान तक भी पहुंचना कठिन है. 4 पर 4 छक्का भी आती है तो 24 रहेगा. और आखिर में देखिए बड़ा हिट आया यहाँ पर से, बड़ी देर के बाद देखिए छक्का आता हुआ, आने में थोड़ा देर हो गया भाई और आखिर ही आ गया. क्या बात है. संकेत दादा कडू देखिए बात करेंगे रायगढ़ प्रीमियर लीग के, देखिए बात करेंगे और नजर से कितन मात्रे देखिए इतनी रात में शुभकामना था हुआ, लेकिन ये छक्का आया थोड़ा देर से आया भाई, थोड़ा काश जल्दी आ जाता. कहती ना वफा अश्क से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी. मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब उसकी शादी हो चुकी थी. जब तक ये छक्का आता तब तक मैच निकल चुका है, लेकिन एक खराब गेंद वापस ला सकता है.
कठिन है, बहुत क्राउड ने अच्छा साथ दिया, सभी का आभार सही बताएं। किरण मस्कर सर देखिए एक बेमिसाल आवाज़ देखिए, लेकिन जिस तरह से उन्होंने लीड किए मेहमानों की और पूरी इस टूर्नामेंट की, और पूरी देखिए जितनी भी मैनेजमेंट और हमारे अंपायर देखिए लारा सर और पूरी अंपायर की भी सराहना। मैच देखिए 2 जा रहे हैं वाइट कैचा पर, लेकिन अगला मैच का इंतजार रही है, बड़ा मुकाबला आ रहा है। विघ्नेश सर कहते ना, शराब जितनी होगी पुरानी, नशा उतना होगा ज़्यादा, और मैदान पर जब होंगे बब्बर सर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा। इंतजार करिए आगे का, और एक बड़ा ओपन करेंगे फरदीन, सुमित, केतन, प्रथमेश ठाकरे। देखिए हर एक देखिए सिर से सवा सिर, किसी भी कम मत मानिए, और ये सेलिब्रेशन चला. कुछ अलग बयां कर रहा है। 1 पर 20 है। कॅप्टन या टॉस साठी या टायगर टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बिहार वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच या. बोथ कॅप्टन्स मी विनंती करेल टॉस केला जाईल, सो आपण लगेच यायचं आहे. ज्योति एंटरप्राइजेस पुल आउट फॉर 11 टीम, गो टू चैंपियंस। सपना देखिए यहाँ पर हकीकत में बदलता हुआ। चलेंगे अगली मैच के टॉस की तरफ, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे चैंपियन टीम, और अगला एक मैच कौन बनेगा चैंपियन, उस मैच का टॉस होगा। लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच बात करेंगे यहाँ पर। आजा आजा मैन ऑफ द मैच के लिए राजा आजा। राजा कमाल की देखिए यहाँ पर से गेंदबाजी की भाई। हाँ विघ्नेश सर से बताए वो गाना, राजा राजा आजा, क्योंकि राजा ने मार डाला सारा का सारा, झोपड़ी भी जला डाला। मॅन ऑफ द मॅच राजा मैच के मैन ऑफ द मैच है, गेम चेंजर ओव्हर राजा यहाँ पर सफलता देकर 1 रन। वेलकम राजा घाडगे या मॅचचा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच राहतोय. या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राजा घाडगेची राहिली, सो वेलकम. आणि त्याचबरोबर जे कॅश प्राइज आपण पाहिलं तर ओमकार शेलार साठी होतं. ओमकार शेलार मी विनंती करेल आपण या कॅश प्राइज